17 फेब्रुवारी रोजी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा झाली। त्यामध्ये मुख्यतः विषय होते आपल्या कंधार शहराचा एक रिव्हिजनचा विषय होता। त्याच्यानंतर काही ठिकाणी आरक्षण आहे आपल्या शहरामध्ये, त्यामुळे आपल्याला इथं घरकुल योजना भेटत नाही बऱ्याच लोकांना, गरीब लोकांना। ते आरक्षण काढण्यासाठी एक मुद्दा सभागृहापुढे होता। त्यानंतर कंधार शहरातील स्वच्छता आणि पाणी पुरवठा या विषयावर सुद्धा नगरपालिका सदस्यांनी चर्चा केली। त्यानंतर कंधार शहराच्या हद्दवाढीचा सुद्धा विषय होता, याच्यामध्ये त्यावर पण चर्चा झाली। त्याच्यानंतर घरकुलाकरता नवीन काही अजून स्कीम आलेली आहे, जे की मागच्या काळात संपली होती। आता ती नवीन एक स्कीम आली, त्यामुळं तोही मुद्दा सभागृहापुढे होता। त्याच्यानंतर आपल्या कंधार शहरामध्ये जे आता पाणी चालू आहे, बऱ्याच लोकांची मागणी अशी आहे की आम्हाला एक दिवस आड तरी पाणी यायला पाहिजे। त्यासाठी आपण नवीन काही पाण्याच्या टाकीचा प्रस्ताव आपण शासनाकडे नवीन सादर करालो, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये पाण्याची अडचण पुन्हा येणार नाही। अशा हिशोबाने आपण मीटिंगमध्ये प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करायचा आहे। ते ठराव झाला आज। त्याच्यानंतर आपल्या स्मशानभूमीमधला शेड आहे, ते 2 हिचा आहे केलेला पहिले, तसाच एक शेड आपल्याला बाजूला करायचं तिथं, आणि त्याचं थोडक्यामध्ये विस्तारीकरण करायचं। बसण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, टॉयलेटची व्यवस्था, आणि त्याच्यानंतर आपल्या कंधार शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक शौचालय नाहीत, त्यांचा पण हा विषय इथं होता याच्यामध्ये। तर अशा प्रकारे मीटिंग झाली आणि सर्व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजची सर्व सभा पार पडली। विरोधकांकडून कशा पद्धतीने तुमच्यामध्ये सभेला प्रतिसाद देण्यात आलाय किंवा कोणत्या विषयाला त्यांचा विरोध झालाय का? नाही, विरोधकांनी कुठल्या विषयाला विरोध केलेला नाही। काही 1-2 गोष्टीवर त्यांनी जरी काही बोलले असतील, पण ते सर्व विषय आज जे मीटिंगला विषय होते जवळपास सर्व विषय पास झालेले आहेत। नगरपालिकेच्या वतीने शॉपिंग सेंटर बांधलेलं आहे, हे शॉपिंग सेंटर सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे आणि बंद आहे। अशा परिस्थितीमध्ये ते चालू करण्याच्या ऐवजी नाव देण्याचीच गडबड का करण्यात आली? त्याविषयी सभागृहामध्ये सविस्तर चर्चा झाली की आपल्याला हे शॉपिंग सेंटर चालू करायचं आहे, त्यासाठी काय करण्यात येईल। त्याच्यामध्ये आपण मागच्या वेळेस काही लोकांनी निविदा भरल्या होत्या बोलीसाठी, आणि बऱ्याच लोकांनी त्यामध्ये पैसे दिले नाहीत, म्हणजे चेक बाउन्स झाले त्यांचे। अशा लोकांवर कारवाई करा माझं सगळ्यात पहिले ठरलेलं आहे। आणि नवीन आपल्याला ते कसं सुरू करता येईल त्याची सुद्धा सभागृहाला माहिती देण्यात आलेली आहे, आणि भविष्यामध्ये ते कसं चालू करता येईल लवकर। न्यायपरीक्षा असल्यामुळे त्याच्यामध्ये कोण काही बोललं नाही, पण होईल थोडं लवकर सुरू करायचा आमचे प्रयत्न राहील। बेघर लोकांना घरकुल योजना कंधार शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की ज्या नागरिकाकडे स्वतःची जागा नाही व ज्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी जवळच्या ग्राहक सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रावर जाऊन फॉर्म भरून घ्यावे व काही अडचण झाली तर प्रधानमंत्री आवास योजना विभाग नगर परिषद कंधारला संपर्क करावे। त्यांचा मोबाईल नंबर आहे 96 042 080 60। या अगोदर जे बेघरांचे होते त्या संदर्भामध्ये फॉर्म भरून घेतलेले आहेत, ते फॉर्म आता रिजेक्ट झाले नाही। आता हे नवीन आता योजना आलेली असल्यामुळे आता हे दुसरं आवाहन करण्यात आले, पहिल्याचं काय माहिती नाही मला याच्यात।